साईराम भावांनो, खूप दिवसानंतर तर आता आम्ही चाललो एका साई पालखीच्या भेटीला। जोगेश्वरीची पालखी आहे, साई कृपा। जय साईनाथ, जय साईराम। तर आपला शुभम यादव त्या पालखीतून चालत जातो। शुभम यादव आणि आपले शेंगू भाई ते आता जरा नाही आहे इथे, तर आता आम्ही चाललोय। बघा आमचा पुढचा प्रवास। तर त्यांचा हॉल्ट आता ठाण्याला आहे, रात्रीचा मुक्काम। तर आता आम्ही तिकडेच चाललोय पालखीच्या पाया पडायला। आपला भाऊ आलाय गाडी घेऊन त्याच्यासोबत। तर आपल्या मला खूप हसायला येते आज समोर दिसला तर। तर आता याच्यासोबत चाललोय मी ठाण्याला। ठाण्याला त्यांचा रात्रीचा मुक्काम आहे। आता वाजले 10:30, पोचू आता आम्ही जोगेश्वरीलाच आहे। साईराम भावांनो। तर तुम्ही बघू शकता आपल्या गाडीच बंद पडली। पेट्रोल नाही भावाच्या गाडीत। आणि नशीब एवढं चांगलं की पेट्रोल पंपच्या मागेच गाडी बंद पडली। नशिली आके हा ना भावाजी, गाडीच बंद पडली आहे। हा बोल ना भाऊ, हा बोल ना। कर्म अरे मग थांब ना तिकडे, आमच्या आदित्यची गाडीच बंद पडली रे भाऊ। कोण पडली नाही, गाडी बंद पडली गाडी। आम्ही येतोय भाऊ, आम्ही येतोय। 2 मिनिटं थांब, आलो। हे शुभमशी बोल, हे बोल। हॅलो, हा बोल। तर भाऊ आमचा थकलाय गाडीला धक्का देऊन देऊन। पैसे जमा करतोय 1-1 रुपया पेट्रोल साठी। महत्व आहे याला पण महत्व आहे खूप। हे एवढे दिले ना, ह्याच्यावरती एवढे दिले ना, थोडे पेट्रोल जास्त आहे, तुम्ही बघा करून एकदा। नशीब भाव पेट्रोल पंपची ते बंद पडली। पण तू पेट्रोल का नाही टाकला आधी? अरे मी कधी टाकलंय पेट्रोल चला आमचा दिघ्या भाऊ साईराम। 101 रुपयाचं पेट्रोल 101 मंडळ आहे। आणि भावाचा कट बघा काय ओम काढलाय, ओम। काय काढलं त्यालाच माहिती। गाडीत बंद पडली तिथे, धक्का मारत की बाई इथेच बंद पडली, नशीब। आमचा भाऊ आलाय निशांत शेलार। टॉस दिसत नाही एवढ्या काळोखामध्ये बसलाय। चल। आणि हा आपला अक्रम भाई, साईराम भाई। ही भाऊ आपली काय एव्हेंजर घेऊन आलाय, पप्पांची एव्हेंजर घेऊन आलाय। पप्पा बघतात का ब्लॉग?
डोळ्याने रूप तुझे पाहू दे, त्याच डोळ्याने रूप तुझे पाहू दे, दे रे साई मला साई बाबा. तर भावांनो आम्ही पोचलोय पालखीच्या हॉल्टला. हा बघा पहिला हॉल्ट बघू शकता तुम्ही. आणि आम्हाला बाबांची आरती पण भेटली आहे. बाबांची आरती पण भेटली आहे. आरती पण चालूच आहे भावा. डबे पण कसे लागले ते. आता आपण जाऊया आरतीला. हे पहिला यादवला संडासाचे डबे दिसले. आणि आपला भाऊ गाडीला धक्का मारून दमलेला आहे. नशिली आके. आता बाबांची आरती भेटली आहे. बाबांची आरती बघूया आपण. कसाय उशिरडीला सांगडीला साईनाथा रे कसाय उशिरडीला साई शिर्डीतून इकडे इकडे. या जेवायला. आधी ते पहिला काला माहितीये पापड संपतील. पापड संपतील म्हणून पहिला. अरे आरामात का आरामात का. हे श्रीखंड भाव तिथे हा कुर्टेला झूम कर. कुर्टेला झूम कर. मावळत नाही तरी खातोय. श्रीखंडचा डब्बा आतला लावायचा इथे.
साईराम भावांनो 3 वेळा जेवण घेतलं. किती वेळा? आणि श्रीखंड चाटून खाल्लाय चाटून. आम्ही 11 वाजता चालू आहे. आम्ही 11 वाजता जेवायला बसलेलो आणि हा आत्ता आला बघा 12 वाजले. उलट दिसतात नाही ते तुम्हाला व्हिडिओ चालू आहे म्हणून 12 वाजले. तर भाऊ किती खाल्लो, घाम सुटलाय खाता किती खाल्लो. दमलो खाऊन ते गाडीला धक्का देता देता दमला. आणि भावानी काहीतरी कुठे घेऊन चाललाय. हा सगळ्या पब्लिकला दाखव ना आपली कोकण नगर गँग. हा कोकण नगर. मित्रांनो तुम्ही बघू शकता की रात्रीचे 12 वाजलेत आणि तरी आपली बाबांची खिचडी काही संपली नाही आहे. आणि हे आपले सगळ्या मंडळी जेवतायत जेवा मस्त जेवतात. मस्त हे ओंकारबाई सगळे बघा बघू शकता तुम्ही जेवतात. प्रत्येक गोष्टीत फोटो काढण्यात तर प्रत्येक पुढे असतो आणि व्हिडिओ काढण्यात पण पुढे जेवणात पण खाण्याला उपकार झाला. साईराम भावांनो आमचं दर्शन झालं आणि हा जय साई भावांनो. जोगेश्वरी मीठचा बादशाह बोलला मला यार, गंडवलं मला याने. बांधल भाऊ गंडवायला लागले आजकाल. तर भावांनो झालं जेवलं बिवलं आता आम्ही निघतोय. कुठे चाललाय? टॉयलेट चला निरोप घेतो आता. आज्ञा असावी. चुकले काही आमचे तर क्षमा असावी. हा हॉल्ट होता म्हणजे आहेच. पालखीवाले झोपलेत आणि आता आम्ही निघालोय. आम्हाला पण झोप आली मजबूत वाली. साईराम बाबा साईराम भाई साईराम. ठीक आहे भाई साईराम. साई शिर्डीतून नाही साई स्वर्गातून. बाबांनी नेलं शिर्डीला.